पावित्र्य राखलं गेलं नसल्यास नीटच्या फेरपरीक्षेचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये काल याविषयीची सुनावणी झाली होती आणि एकूणच पेपर लीक झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्याचं पाहायला मिळतं। एनटीएसह सीबीआयला पेपर फुटीबाबत माहिती सादर करण्याचे आदेशही दिलेत। नीट यूजी परीक्षेचं पावित्र्य राखलं गेलं नसेल तर फेरपरीक्षा घेण्याचे आदेश द्यावे लागतील असं सुप्रीम कोर्टानं सोमवारी स्पष्ट केलंय। सोबतच एनटीए आणि केंद्रीय सीबीआयला पेपर फुटी तसंच परीक्षा यांच्या दरम्यानच्या कालावधीबाबत माहिती सादर करण्याचे आदेशही दिले। तर पेपर फोडण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरली गेली आणि त्याचा किती विद्यार्थ्यांनी फायदा घेतला याची माहितीही कोर्टानं मागितली आहे। 5 मे रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेमध्ये गैरप्रकारांबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुमारे 30 याचिका दाखल झाल्यात। यावर सोमवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली होती आणि या सुनावणीमध्ये पेपर लीक झाल्याचा न्यायालयाने या ठिकाणी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर परीक्षा झाली आणि पेपर लीक झाला याच्यामध्ये नेमकं जो काही घडलेला आहे त्या सगळ्यांचा ब्यौरा देण्यास न्यायालयाने सांगितलेलं आहे सर्व यंत्रणांना। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागलं आणि त्याचबरोबर जर याच्यामध्ये या पावित्र्य राखलं गेलं नसेल या परीक्षेचं तर नीटची फेर परीक्षा घ्यावी लागेल असेही या ठिकाणी संकेत न्यायालयाने दिलेले आहे। त्यामुळे नीटची परीक्षा जी लाखो विद्यार्थ्यांनी आधीच दिलेली आहे पण त्याच्यामध्ये कट ऑफ वाढला होता ती परीक्षा आता पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।